रागवलंच वाटतं तू माझ्यावर. हे बघ असं चालणार नाही हा. इथे राहू का व्यवस्थित? काय झालं तुला? काय नाही ग. मग राग कोणत्या गोष्टी चालू तुला? हे बघ तुला जर राग आला असेल तर सॉरी मग प्लीज मला माफ कर. आणि हो असं रुसवा करून राहू नकोस नाहीतर मीच रुसून जायची आणि बोलायची नाही तुझ्याशी. अरे काय यार व्यवस्थित करते तू. स्वतः मात्र लेडी यायचं आणि स्वतःच मात्र रुसून बसायचं. हा कुठला न्याय आहे? तुझं आपलं काहीतरी वेगळं. हा स्वभाव मला माझ्या मनाला लागून जाते रे. अरे चुका मी नेहमी करते आणि त्याची सॉरी मात्र तू मागतेस माझ्याकडून. प्रेम भले माझं तुझ्यावर आहे पण प्रेम मात्र व्यक्त तूच करतोस नेहमी. तुझ्या अशा वागण्याला मला स्वीकारता येत नाही. तुला नेमकं द्यावं तरी कोणतं प्रेम केलं? ए बाई राहू दे ते लाडी गोडी राहू दे. हो का? मग काय करायचं तुम्हाला म्हणवण्यासाठी तुमचं मन जागेवर आणण्यासाठी? बाई राहू दे आता लाडी गोडी लावायचं नाही. आता कशाला बोलवलीस ते सांग आता नीटपणे. मला पण जायचं आहे. असं का? ठीक आहे मग इकडं थोडी घाई कुठली राहते तुला? जायचं राहते तर येतच कशाला तू मग? म्हणजे हे मात्र सिद्ध झालं माझ्यापेक्षा तुला दुसरे कोणते काम महत्वाचे आहेत हो ना? जा 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 कशाला थांबले तिथे? अरे जा. तसं काही नाही आहे. माझ्या लाईफ मध्ये तुझ्याशिवाय कोणी नाही आहे दुसरं. होईल ते मग दुसरं काम. तू निवांत म्हणे बोल. वेळ देते ना मी. बरं माहिती आहे का माझ्या कॉलेजमध्ये ना एक सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. त्याच्यामध्ये की नाही मला गाणं म्हणायचं आहे. अगं वा ते तर खूपच छान. मला तर बहुत आवडतोय तो. जर तू म्हणून दाखवलं असतं मला तर बरं झालं असतं. तूच म्हणून दाखव ना. तुला करायचं आहे ना सांस्कृतिक मध्ये कार्यक्रम. हो पण तू माझा पार्टनर नाही का? अरे हो पण तुला म्हणायचं आहे. मी तुझ्यासोबत थोडी ना म्हणणार आहे. आता तू शिकवशील शिकणार ना. अरे मी कशाला शिकवीन? तूच म्हणून दाखव मग मी म्हणेन. त्याच्यानंतर मी सांगेन तुला काय चुका होतात त्या. असंच आहे सांस्कृतिक कार्यक्रम. मी प्रयत्न करते आणि काही चुका मुलं झाल्या तर मला नक्की सांग. ओके ओके ओके. छान गाणं म्हणली तू ग. आता बोल काय बोलायचं? अगं काही नाही ग. तू बोल निवांत म्हणे बोल. निवांत काहीच नाही. मला एकच टेन्शन होता. मला गाणं काही गाता येत नव्हतं फारसा म्हणून तुझ्यासमोर थोडीशी प्रॅक्टिस करावं यासाठीच तुला बोलावलं होतं. आता झालं माझं काम. तुला खूप छान गाणं छान घातली. खूपच छान. असं मन कसं पुरा प्रसन्न होऊन गेलं का. आता कुठलंही काम कुठलंही काही नाही. फक्त तुझ्यासोबत बोलावं असं वाटतंय.
अगं रोहिणी, काय आहे ना आता, तुला तर माहितीच आहे माझे दादा नोकरीला जाणार आहेत आणि माझी आई पण नाही का आजारी आहे, तिला पण दवाखान्यात न्यायचं आहे. हे काम होतं, बाकी काही नाही. हे बघ, सॉरी, ह्या सगळ्याबद्दल मला काही माहिती नव्हतं. आधी बोललं असतं तर मी तुला केव्हाच पाठवली असती. असो, आता तू इथं उशीर नको झालो, तू निघून जा. बरं बरं, ठीक आहे, बाय. बाय. चला, आपल्याला पण जायला हवं आता. 11 वाजलेत. मी तुला मागं विचारलं होतं ना, त्या प्रश्नाचं उत्तर आहे, अजून पण दिलीच नाही. तू आलाच परत इथे. मागच होते तुला, मला तुझ्याशी बोलायचं नाही म्हणून. पण मला बोलायचं आहे ना तुझ्यासोबत, मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. तुला माझ्याशी बोलायचं आहे तर. अरे, हे काय करतोयस? आता तू मला मारलीच या विक्रमला. बघ हा विक्रम काय करतो तो. ते प्रेम होता का माझा तुझ्यावर, पण तू माझ्या प्रेमाला नकार दिले. त्या विक्रमच्या अविनाश सोबत काय होतं, त्या बागेमध्ये प्रेमाचे गुलकुंड उडवून राहिले. आता बघ हा विक्रम काय करतो ते. कारण विक्रम म्हणतात मला विक्रम. या समाजानं केलेला प्रेम हा एक प्रेम असतो. या विक्रमनं केलेला प्रेम म्हणजे हा एक या प्रॉपर्टीवरती प्रेम असतो. मेरा नाम है विक्रम बाबू और मैं नहीं रहता किसी के बाबू. बाबा अजून घरात नाही का ग? आला नाही का? अरे ए आशिष, काय झालं रे आशिष? रोज रोज औषधी राहू दे. आई तू औषध नाही घेतली का ग? ए आई, हे औषधी घे. बरं बरं, आणते औषध बाबा. अरे अवी, आलास तू आताच आतमध्ये? हो आई, आलो. अरे दादा, झाली का तुझी तयारी? हो, माझी तयारी झाली आहे. फक्त आता बाबांचीच वाट आहे. ते आले का निघू आपण मग आता. बर, बाबा आता इथंच असतील. ते आले का आपण चालू जाऊ. आईची तब्येत वगैरे कशी आहे? बस साला कौन बे मिला साला ना. हे साले इलेक्ट्रिक डिपार्टमेंट वाले काय समजते बे तुम्ही? अबे लावता येत नाही, लावता कशाला?
एका मुलीचा उपडून फेकलं तर नाव नाही सांगणार, रघुनाथ म्हणून. हा बरोबर आहे ना, ते तुमच्या एवढे प्रतीकचीच बोलणं आहे ना. म्हणून काय झालं एवढा ओरडायला? अरे बापू पाय, मी रस्त्यानं चांगला येत होतो, पण हे भडवे इलेक्ट्रिकचे पोल मला येऊन आदळले. तर मी ओरिजिनल का? हो बाबा, आता तरी दारू सोडा हो. आता मी शिकून बाहेर नोकरीसाठी जात आहे आणि हा अभि पण शिकत आहे आणि हे आईची अशी अवस्था. बाबा काहीतरी मला आणून दारू सोडा हो. आजपर्यंत मी बघितलं घरदार, पण आता तुम्हाला बघायचं आहे. थोडं समजून घ्या ना बाबा. आणि हा अविनाश पण या बाबतीत थोडं लहान आहे आणि हा लहान पण आहे. तुम्ही कामाला जाता आणि त्या पैशाची तुम्ही पूर्ण दारूच पेता. जरी एक सुद्धा पैसा देत नाही. बरं ते ठीक आहे, नको द्या, पण दारू तरी नको पेत जाऊ ना. कारण आम्हाला दारू महत्वाची नाही, आम्हाला तुम्ही महत्वाच्या. हो ना बाबा. अहो या दारू पाय कित्येकांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत, कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तुम्ही तरी काहीतरी थोडीशी आमच्याकडे तरी नाही, पण ऐके तर पाहून दारू सोडावं बाबा. प्लीज बाबा, तुम्ही दारू सोडावं. अबे बोला, सर्वजण मलाच बोला. अबे दारू प्यायले पैसे का तुमच्याकडून मागतो का मी? स्वतः कमवतो, स्वतः घेतो. फुकटचा प्रवचन मला द्यायचं नाही. कुठे जातो म्हणलं? मला रेल्वेमध्ये नोकरी लागली आहे, तर माझी डायरेक्ट पोस्टिंग दिल्लीला झालेली आहे. तर मला परवा पोहोचायचं आहे, त्यासाठी मला आजच निघावे लागेल. तेव्हा कुठं मी उद्याला जाऊन पोहोचेन. आणि दर महिन्याला मी तिकडून पैसे पाठवत जाईन. त्या पैशाने तुम्ही घरदार चालवा आणि आईचे औषध पाणी आणि अवीच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. आणि दारू अजिबात नाही प्यायची. आणि बाबा, आईची आणि अवीची काळजी घ्या. आणि अवी, तू पण आईची आणि बाबाची काळजी घे. हो रे दादा, तू गेल्यावर मला तर तुझ्याशिवाय करमणार नाही रे. मला अजिबात करमणार नाही. अरे हो रे, मला पण जावंच नाही वाटत आहे, पण काय करू शकतो, मला तर जावंच लागेल. आई, आशीर्वाद दे. बाबा, मी जातोय. चल अवी, आपण निघू. जीवा सखाच्या जोडी मधला, जीवा सखाच्या जोडी मधला, दूर सखा चालला हो, विसरू मीरा तुला. जीवा सखाच्या जोडी मधला, जीवा सखाच्या जोडी मधला, दूर सखा चालला हो, विसरू मीरा तुला हो.
पण पैसे पाठवत जा. नुसता मला प्रवचन देत असता. अरे असा जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. असा जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आणि मरणाची भीती वाटते म्हणून दारू पेलेलं बरं. मी मेल्यावर माझी तिरडी तुम्हीच सजवा, पण तिरडी मध्ये टाकायचे फुलं आधी दारू मध्ये भिजवा. माझ्या माहितीला येणारे सर्वजण शुद्धीत असावेत, पण कांदा देणारे 4 जण सकाळपासून पूर्ण नशेत असावेत. अरे म्हणतीलच लोक होता मड्डी मेला, पण 4 जण तर म्हणतील आपला संगी बेकारच मेला. आता हा एक आहे तो चमकवून टाकतो आणि मस्त झोपतो. अबे माझ्या नातवाला सांगत आहो बे, आजीपेक्षा जास्त बायकोपेक्षा जास्त आजीची गरज आहे. बडवा ऐकायचं नाही. पहा ना कसा झोपलाय तर. रात्री 2-2 वाजेपर्यंत झोपते भडवा हा. 2-2 वाजेपर्यंत हिंडत राहते आणि हा आता हरल्यासारखा झोपून राहते. वे बोलिया उठले बे, कवर झोपली बे. 7 वाजले ना. ते भांडे घासावाचे आहे, ते हे घर धुवाचे आहे. कवर झोपली बे. बोलिया उठे गेला बे. मी लातच मारी पाय. मेलो बे. कोण बे साला उलट्या पाठवा मारलं बे. उठता बे कवर झोपलीस बे. का खेळ बे का मला बरोबर झोपला माणूस 7 वाजता झोपला आहे. खेळ मी उठे कवर झोपलीस बे. ते भांडे घासावाचे आहे, ते कपडे धुवायचे आहे, ते झाडझूड करत आहे. मी का धुरा झोपी तू दुसरं देत ना साला. भांडे नाही घेऊ, हे नाही धुस, ते नाही धुस लावते. आणि आता मी नाही धुतला ते तुझे कपडे झाला 4-4 दिवस एकच चड्डी लावते ना ही. भलत्याला भलती वाची तिच्या पहिली. अबे होते कधी कधी रातच्यानं. लपडे का सांगत नाही. अगा कधी कधी नाही रोत आहे तुझा. मी नाही तुझ्या तुझ्या कपडे ना माझे सुपडे टाक. तोंड धुवाचा कोण ठेवलो का. अबे तर काय झालं बे. जेव्हा लहानपणी माझ्या हातात तिरकस तेव्हा मी असं म्हणू बे. तेव्हा तुझ्या लंगुट्या धुव मी. पाय बोलिया काम करत असं राहणार तर फूट. काम झाला माझा ना सोड आधा चटा माझा. अरे वा का घर आहे तुझ्या आहे म्हणून मी तुमच्या तुझ्या घरी नसताना का भांडे नसतं धुतलं.
आता राहावा लागते नसीब गांडू कोणाची मांडू आता धुतो पण अबे म्हणून म्हणता तुले बायकोपेक्षा आधीची जास्त गरज आहे तू ऐकते थोडी असे भांडे घासा लागला असतं का नपडेल खेळ माय हवे चला या लग्न करायची बाई माझी आहे का याची आहे बे काका लावतो ना बे या पहिल्या 2 लेकराचा बाप किती घेतली आता 7वा महिना चालू आहे का हे तर काहीच नाही बे बाबा जवानपणी पाहालाच नाही अबे त्या इंग्लंडची राणी ते भारतात आली होती इलिझाबेथ नावाची ची बहीण एवढी पांढरी पांढरी होती बे पिट्ट तिच्या समोर कारा कारा दिसे का फेकते बे आम्ही मोठा फेक या बहीण आमच्या गावचे पाहायले लोक आमच्या गावच्या चौकात पाहाले तिने माझ्या माग माग झाली आणि आमच्या घरी येऊन बसली हे मोठे मोठे लोक पंच जातच होती फेकत आज का काकर तुला येते का मी झेला जाव खाली बसून अबे ते मले म्हणे 2 दिवसाला इंग्लंडला चल त्या माग माग येतो काय म्हणे गेलो बापू मी जातात जावाले चरणात बांध ठेवले इंग्लंडचे लोक मग किती महान माणूस आहे हा किती महान माणूस ना खरंच आहे का बनवत आहे मला अबे बघण्याचं का बे ते तर तुझी आजी असती बे ते बे बापा मी का आले होता 1 रुपयाचा झालो असतं सांगत आई येते हो बापा आता झाला तुझा राहू दे गुडघा झालाच पण अंगातली मस्ती नाही गेली तुझ्या अबे माझ्या जवानीची कहाणी सांगलो बे तुले बंडर कितना भी बुढ़ा हो जाए मारना नहीं सीखता बापा बापा राहू दे आता तुझ्या बरं आता तुला एक गोष्ट सांगू का मांग तुला तू माझा विचार करतो म्हणला तू काय केलाच नाही म्हणतो अबे केलं पण सांग कधी पाहायला जाऊ अगं सांगतो ना का लवकर जाणं असं बोलावा का किती बढिया वाटते गुलू गुलू लात मारते किती चांगला आहे का आला माझा तू अबे पहिलं काम कर बे करतो ना का आता सप्पा धुतो मी पहिलं बाहेर का जाऊन येतो कदा बरोबर का आता दासी ती का भलती का बरोबर जाऊ का तू बाई काय आलीस मारते माझ्या हाता बाहेर का आम्हा लोक बापा येते उठू झाला मला लाता कामाची करते मला लग्न लावले तसा पिसारल्यासारखा करून राहिला बुलबुलच का तू आवाज येते कशी का तू कसा आहे ना गोलू इकडे ये ना इकडे कसा आहे ना गोलू तुझ्या आजाला मी बघितलं तिकडे जाताना
अरे कुठेतरी डब्बा घेऊन जात होता. मोठा लपडेल खेळ माय तो. अरे लपडे खेळ मरावते ना, माझं काय जाते. हा मी काय म्हणते, तुझी आठवण आली ना रे, म्हणून आले तुला भेटायला. तू कावणी लवर कापतच रे. माझे हातच काढते अरे तुझ्या आत्रा काढते, तुझ्या आजाला भीतो का रे मी. भीते का मी. बरं बोलू मी काय म्हणते रे, तू काउंटरचा बॅट मारलं का करत आहेस. म्हणतो माझा आजा म्हणतो. बरं मी काय म्हणते गोलू, तू म्हणलं होतस ना मला की मी तुला पाहायला येईन म्हणून, आणि तुझ्या आजाला पण सोबत आणतो म्हणलं होतस ना तू. मी येत होतो, हा पण का करू, माझे 12 वाजता वरी काम राहते. 9 वाजतले झोपतो. हा इकडं सपऱ्या राहते, इकडं पाणी भरत राहते, हे भांडे पडून राहते. त्या माझ्या आजाच्या नाही धोत्र दिवाचे राहते, तर मी येतच नाही. मला तेच वेळ लागते म्हणून. पण बोल हा. तू एवढी नटून ठटून कोटी जाते म्हणतो. अरे गोलू तू विसरलास ना, आपल्या गावामध्ये ना सांस्कृतिक कार्यक्रम आहे ना, तिथं चालले मी लावणी करायला. अबे हो 3 दिवसाचा कार्यक्रम आहे वाटते खांडल्याच्या शाळेमध्ये. हा तिथेच जात आहे मी. पण मी काय म्हणते, तू येणार आहेस ना तिथे. मी आलो असतो. हा हे माझे भांडे घासाचे, त्याचे धोत्र धुवायचे, तोंड धुईल, मला धुवा लागते म्हणून मी नाही गाता नाही येत. ठीक आहे, तू नाही येत तर मी पण नाही जात. अव असं नको म्हणू बाबा, नको म्हणून आजी. तू लावणी कर, त्याची पहिला नंबर मार. हा तुझं नाव मोठं होते, माझं नाव मोठं होते, मग माझ्या आजाला घुचून करत आणतो. जमेल का. बर. ए गोलू बघ ना रे माझ्या. काव गेला व डोळ्यामध्ये गेला कावला. अबे बोलिया, अबे हा खेळ मा कोटी आला बे नेलो. आगा पण तू आता तिघ गेल झाला, लवकरच आलात काका तुझा. एवढा वेळ लागते का बे. अबे बोलिया कोणती बोलगी हो बे. तुम्ही आगा तू काही नको समजू. आगा हे येतून जात होती का का जिल्हा परिषद शाळेच्या खांडल्याच्या शाळेमध्ये 3 दिवसाचा कार्यक्रम आहे म्हणे. येतून जात होती, तिच्या डोऱ्यामध्ये गावकाचा गेला, तर मी तिच्या डोऱ्यामध्ये इलू तो काढत होतो. हे भेटली. आता कोणी जातो म्हणते हे. आता हे लावणी करायला जाते म्हणतो हा गोयरा गिरा झाला का कार्य. अरे तसा बरं आता इकडे ये का. आता इकडे ये ना का. आमच्या गावच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे, हे जात आहे. इले जमवून का म्हणतो. लावणी करवाले नाही का पोतीचा. हा बापरेला पोतीचा. अगं आपल्या कोणते पैसे घ्यायचे नाही का. मेला तू. अगं अबे मेला माझी ऐक ना का. अबे पण ते पैसे नाही का. तिने मी पटवला ना का. तू टेन्शन न घेऊ ना. तुले नाचवते मला नाचवते. पण माझ्या नाच ना होईल का बे. मी नाचवतो ना. ये बस तू पटवतो. माझ्या आजाले मत पटवलं मी. आता तू कसा तरी फंटा मारून करून टाक. काय करू. तुझाही माम होते माझा काम होते. अरे पण काय करू.
लावणी म्हणत आहो. असं म्हणलं तू का करू म्हणजे तुझ्या गोड्यात नको बोलू. जमवून जातात. का जमव? लावणी म्हणत आहो. लावणी असं म्हणजे जमवून जाते तोही खुश मी खुश. चल चालू कर आम्हाला. नाही तुला पटवायचं आहे तर तुझ्या आजाला पटवायला मिळून काय लागेल काय. उठ. बोल, तेरा नाम बोल. साले हमारे भाई के खिलाफ आवाज उठाना चाहते हो? साले तुम जैसे लोग हमारे भाई के खिलाफ आवाज उठाना चाहते हो? साले ऐसी हालत कर दूंगा ना मैं तेरी, इस गांव के लोग भी ये पहचान नहीं सकेंगे. ऐसी हालत कर दूंगा ना मैं तेरे. बोल, तुझे किसने भेजा इधर? साले तुम जैसे लोग हमारे भाई के खिलाफ आवाज उठाना चाहते हो? रुक, अभी भाई को बुलाता हूँ. भाई, ओ भाई, एक बकरा लाओ बारा. अरे काय झालं रे विक्रम, कशाला आवाज दिला? या हरामखोराने आपण जे रामदास चव्हाणची जमीन जप्त केली ना, तर हा साला त्या बाजूने होऊन तुमच्या रावाची रिपोर्ट त्या पोलिसांकडे दिला. साल्याचा पाय केलं, त्यातून आणलं साल्याचा धूळ आपल्या घरामध्ये. साल्याला असा धुतलो. विक्रम जे बोलतो ते खरं आहे का? एकदम 100% खरं आहे. मी नाही भेट कोणाच्या बाप्पाला. काय करायचं ते करून टाका. तंत्र, राजतंत्र, या दुनियेचा मी बादशाह. इथल्या शाळा माझ्या, इथले कॉलेज पण माझे, ह्या संस्था पण माझ्या. अभिषेक भागवत म्हणतात मला, अभिषेक भागवत. अरे वा, तुझ्या हिमतीला मी दाद देतोय. अरे आजपर्यंत माझ्या सोबत मोठ्यातला मोठा माणूस सुद्धा बोलू शकला नाही, आणि तू लहान तोंडी मोठा घाव घ्यायला बघतोस. हा बोला इन्स्पेक्टर साहेब, खूप दिवसांनी तुम्ही फोन केलेला आहे. हा बोला ना. आत्ताच होता इथे. विक्रमने आत्ताच त्याला वर पाठवलेला. 5 मिनिटांनी जर फोन केला बरं झालं असतं, पण तो वाचला गेला असता. 5 मिनिटा अगोदर फोन केल्या असत्या तर. हॅलो 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 हॅलो. भाई, हा तर जिवंतच आहे. आणि त्या इन्स्पेक्टरला कसं का सांगितलं का हा तर वर्त पाठवला आहे म्हणून? अरे हा मेला नाही, आता मरणार आहे.
बादशाह, अरे इतक्या शाळा माझ्या, ह्या संस्था पण माझ्या. अरे माझ्या समोर मोठ्याने बोललेला मला कधी आवडतच नाही. आणि हो, आणि हे असं केलेलं पण मला आवडत नाही. जा विक्रम, याला ठिकाणावर लावून घे. साला माझ्या समोर मोठ्यानं बोलत होता, त्याला उडवला. कळालं मुंशी कसा असतो आपला गेम. हो का अय्या रामशंकर्या, तुम्ही लावला तर बरं ठीक झालं. आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. बरं राहू द्या, तुम्ही माराल तुम्ही मला. अरे नाही, बिंदास्तपणे सांग, नाही मारणार तुला. कोणती गोष्ट आहे ते सांगून टाक. बरं बाई, मी सांगतो तुम्हाला. त्या आपली रोहिणी आहे ना, तर त्या भिकारच्या अविनाश सोबत त्या बागेमध्ये प्रेमाचे गुलकुंड उडवून राहिले आहे. अबे विक्रमा, हे काय बोलतोस? अरे तुला कळत तरी आहे का? अरे माझी रोहिणी हे असं करणार? अरे हे असं शक्यच नाही. आजी मला माहित होतं, वाटला मला तुम्ही माझा विश्वास नाही करणार म्हणून मी पुराव्यासकट फोटो काढून आणले. हे बघा फोटो. आतापासून तुम्हाला विश्वास. मी स्वतः त्या डोळ्यानं बघितलं का त्या बागेमध्ये त्या अविनाश सोबत प्रेमाचे गुलकुंड उडवून राहिले. अरे हो विक्रम, पण हे कसं शक्य आहे? बरं येऊ दे बरं रोहिणीला. मालक मी काय म्हणतो, हे फोटो खोटे पण असू शकतात म्हणतो मी. नाही भाई नाही, यातला या मुंचीला काहीच नाही माये. हे ओरिजिनल फोटो नाही आहे. पण मी माझ्या डोळ्याने बघितलं ना, त्या बागेमध्ये त्या अविनाश सोबत प्रेमाचे गुलकुंड उडवून राहिले होते. अगं थांब रोहिणी, कुठं गेली होती? कुठे गेली म्हणून काय विचारतोस दादा? तुला माहिती आहे, ऑफकोर्स कॉलेजवरून येते मी. आणि असं काय का विचारतोस? अगं थांब रोहिणी, तुला एक विचारायचं आहे. अगं हा अविनाश कोण आहे? अविनाश दादा, हे बघ, यातलं मला काही माहित नाही. आणि हा कुठला अविनाश आहे? हे बघ दादा, खरंच मी कुठल्या अविनाशला वगैरे नाही ओळखत दादा. अगं हे कोण आहे का रोहिणी? हे कोण आहे? मी त्या बागेमध्ये तुमच्या त्या भिकारच्या अविनाश सोबत प्रेमाचे फोटो काढून आणले आहे. हे कोण आहे? म्हणजे तू सांगितलंस दादा. दादा हे खरं आहे. हो, माझं प्रेम आहे अविनाश दादा. त्याचं पण माझं तितकंच प्रेम आहे जेवढं माझं त्याच्यावर आहे. कुठूनच तो मला धोका देणार नाही. हे बघ दादा, माझी विनवणी आहे तुला, तू आमच्या प्रेमाला नकार नको देऊस. हे बघ,
आजवर मी तुला काहीच मागितले नाही. आई बाबा गेले तरी सुद्धा नाही. आज माझ्या प्रेमाची भीक मागते दादा. प्लीज नाही नको. अगं शांत हो रोहिणी. ठीक आहे, मी मान्य करतो, तुझ्या प्रेमाला मान्य करतो मी. खरंच दादा, यू आर ग्रेट. अँड मला काय म्हणायचंय, तुम्ही सांगितलं ना असं जायचं नाही. आणि थँक्यू. अगं हो, फोटो दाखवले त्याने. हा तर मी पण सांगितली ना. मला पण धक्काच बसेल ना. आय सॉरी दादा त्याबद्दल. पण शेवटी दादा तुम्ही, मी नाही ना बोलू शकत एवढं तुम्हाला. बरं रोहिणी, ठीक आहे, अविला आपल्या घरी बोलवशील, मला थोडं त्याच्यासोबत बोलायचं आहे. ओके घेते. हा अरे विक्रम, चल रे, आपल्याला काम आहे. हो भाई, जा तुम्ही समोर, मी येतोच. अरे मुंशी, रिकामाच गेला. पण रोहिणी, तुझा भांडा मी फोडणार. का बघ हा विक्रम काय करतो ते. तर हा भाई साला उलटा त्या अविनाशला आपल्या घरी बोलावचा आणि त्याच्यासोबत या रोहिणीचा पण. पण त्याच्या प्रेमाला पण होकार दिला. काय विक्रम, काहीतरी विचार करावा लागेल. विक्रम विक्रम विक्रम, काहीतरी डोका लढव. साला सगळं काही आपल्या हातातून सर्व चाललं. विचार कर. नमस्कार नमस्कार नमस्कार. अवी जगतापचे घर हेच आहे का? हो साहेब. हो, मी का केलं, त्या चोरानं का केलं? काही असं केलं नाही का? नाही नाही, तसं काही केलं नाही त्याने. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पण हा अविनाशचाच घर आहे का? हो 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 साहेब, हा अविनाशच घर आहे. मी त्याचा वडील रघुनाथ. मी थांबा बोलवतो. बरं बोलवा. अविनाश, ए अविनाश, अविनाश. काय झालं बाबा, कशाला एवढ्यानं ओरडता? अरे हे कोणीतरी तुझ्याकडे आले आहे बघ. अरे ये ये अवी ये. अरे तुझ्या सोबत एक हितगुज करायची होती. अरे तू आमच्या रोहिणीवर प्रेम करतोयस म्हणे, अशी मला रोहिणी सांगत होती. हो ना सर, हे अगदी खरं आहे. मी रोहिणीवर अगदी खरोखर प्रेम करतोय आणि मनापासून पण. आणि रोहिणी पण माझ्या मनापासून प्रेम करतोय. अरे ते मला सर्व माहिती आहे. पण मला एक गोष्ट विचारायची होती. पण अविनाश, माझी एक अट आहे. तुझ्या प्रेमात जर ताकद असेल, तू इथे न राहता आमच्या घरी राहायला ये. पटत नाहीतर आमच्या रोहिणीसाठी खूप मोठे मोठे फळ आले. नाही नाही सर, असं काही बोलू नका.
माझ्या प्रेमात खूप ताकद आहे. येतो तुमच्यासोबत राहायला. अरे ए माझ्या बाळा, तू काय म्हणत असेल? तू आपल्या म्हाताऱ्या वडिलांना सोडून जातोस आणि आपल्या आजारी आईला सोडून जातोस. अरे अभिषेक, अरे ही गोष्ट आशिषला जर मॅच झाली तर त्याला काय होतील आणि आमचं काय होणार? तू तर आमच्या म्हातारपणाचा आधार आहे. अरे थांब थांब, असं काही नको करू. बाबा ते मला काही माहित नाही. तुमचं तुम्ही बघून घ्या. दादाला सांगून घेईन जे काय करायचं आहे ते. आणि त्या तुमच्या दारूमुळे नाही का माझा पूर्ण डोका खराब झालाय. बस आता पुरे झालं. अरे बाळा, तुझ्यासाठी मी दारू पण सोडतो. बाळा तू आम्हाला सोडून नको. बाबा हे मला काही माहित नाही. बरं अवी, मी निघतो. तू ये. हो सर, ठीक आहे. अरे अवी, अरे तुम्हाला दादा म्हणलास तरी काही हरकत नाही. सर म्हणणे काही गरजेचं नाही. बरं ठीक आहे अवी, मी सांगितलेल्या गोष्टीचा पक्का विचार कर आणि तुझं काय करायचं ते ठरव. अच्छा. आणि तसं मला कळव. अच्छा ठीक आहे, बाय. अरे बाळा, मी उद्यापासून दारू सोडतो आणि कामाला पण जातो. पण तू मला सोडून जाऊ नको. मी तुम्हाला त्रास पण नाही देणार. अरे मला माफ करा, पण मला सोडून नकाच. काय झालं? भोग नशिबाचे भोगण्या निघाला. भोग नशिबाचे भोगण्या निघाला. दुःख अंतरीचे मी सांगू कुणाला. दुःख अंतरीचे मी सांगू कुणाला. दुःख अंतरीचे मी सांगू कुणाला. नशिबा तुझार कसा, नशिबा तुझार कसा, नशिबा तुझार कसा चालला. नशिबा तुझार कसा, नशिबा तुझार मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.